जय शिवराय. आपण अगोदर बघितलेलं होतं ना, ते वाकाटकांच्या राज्यकर्त्यामध्ये जे नंदीवर्धन शाखा होती, ज्याला वरिष्ठ शाखा असं पण म्हणतात, वाकाटकांची वरिष्ठ शाखा हे आपण अगोदर बघितली. आज बघणार आहे ना, ते आपण वत्सगुल्म शाखा, जी कनिष्ठ शाखा आहे वाकाटकांची, त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. ही शाखा होती, यांची जी राजे होती त्यांनी इसवी सन 330 ते 350 या कालावधीमध्ये वत्सगुल्म ही राजधानी स्थापन करून तिथे त्यांनी राज्य केलेलं आहे. त्यांचे जे साधन आहेत, म्हणजे आपल्याला वत्सगुल्म जी ही शाखा आहे किंवा या वाकाटकांची जे कनिष्ठ शाखा आहे याच्याविषयी जी माहिती मिळते ती कुठून मिळते, तर अजिंठ्याचा 16 नंबरचा जो लेख आहे, अजिंठ्याच्या लेण्यामध्ये 16 नंबरचा लेख आहे जो सापडलेला आहे, त्याच्यावर तिथं हरिशेनं तो लेख कोरलेला आहे. तर त्या 16 नंबरच्या लेखामध्ये आपल्याला वत्सगुल्म शाखेची माहिती मिळते. तसेच वाशिमचा ताम्रपट, जे अकोला जवळ वाशिम आहे, आता वाशिम जिल्हा आहे, त्यावेळेस तिथं अकोला जवळचे जे त्यांची शाखा होती, म्हणजे वत्सगुल्म तिथे शहरात होतं. तर हे वाशिमचा ताम्रपट इथं सुद्धा आपल्याला माहिती मिळते, काही अवशेष आणि काही नाणी यांच्यावरून सुद्धा आपल्याला वत्सगुल्म शाखेच्या राजाने कसं राज्य केलं, काय केलं, कसा साम्राज्य विस्तार केला, किंवा कसं शांतताप्रिय धोरण होतं, किंवा कसं साहित्य त्यांनी वाढवलं, किंवा कशी त्यांची कलाप्रेमी ते कसे होते, कोणाला आश्रय दिला होता का, त्यांनी काही साहित्य लिहिलं का, त्यांच्या काळामध्ये राज्य कसं होतं, सांस्कृतिक जीवन कसं होतं, संपूर्ण माहिती आपल्याला ह्या लेखामध्ये आणि ह्या वाशिम ताम्रपटावरून आणि काही अवशेषावरून, काही नाण्यांच्यावरून, काही त्यांनी लिहिलेल्या ह्या काव्य ग्रंथामधून याच्यामधून आपल्याला ही माहिती मिळते. तर विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा काही अवशेष मिळालेले आहेत, याचं सुद्धा आपल्याला या राज्यकर्त्यांची माहिती मिळते. आता याचा जो राजा आहे सर्वसेन, हा लक्षात घ्या की तुम्हाला जिल्हा प्रश्न करायचा वेळेला येऊ शकतो की वत्सगुल्म शाखेचा संस्थापक कोण होता, असा प्रश्न तुम्हाला एक होतो. लक्षात ठेवायचंय की वत्सगुल्म शाखेचा जो संस्थापक आहे तो कोण आहे, सर्वसेन. हा प्रवरसेनाचा कनिष्ठ पुत्र होता, हे लक्षात घ्या. प्रवरसेनाचा कनिष्ठ पुत्र होता कोण, सर्वसेन. यानेच या शाखेची स्थापना केलेली आहे. त्यामुळं सर्वसेन हा वत्सगुल्मचा संस्थापक होता, हे लक्षात ठेवायचंय. याचा जो कालखंड आहे तो इसवी सन 330 ते 355, इसवी सन 330 ते 355 या काळामध्ये सर्वसेन राजाने राज्य केलेलं आहे. त्याचा राज्य विस्तार होता तो उत्तरेला विंध्य पर्वत ते दक्षिणेला गोदावरी नदीपर्यंत, म्हणजे उत्तरेला विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला गोदावरी पर्यंत, गोदावरी नदीपर्यंत त्यानं पूर्णपणे त्याचं जे राज्य होतं वाकाटकांचा विस्तार त्याने केलेला होता. जे साहित्य आहे, सर्वसेननं महाराष्ट्री प्राकृत भाषेमध्ये हरिविजय नावाचं काव्य रचलेलं आहे. लक्षात घ्या, इथं पण सुद्धा तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला प्रश्न येऊ शकतो. काय, तर हरिविजय हे काव्य कोणी रचले किंवा कोणी लिहिले, असा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवायचंय की सर्वसेन हा प्राकृत भाषेमध्ये हरिविजय नावाचं काव्य रचलेलं आहे. आता याच्यामध्ये काय लिहिलं बरं, त्यांनी काय लिहिलं असेल त्याच्यामध्ये, हरिविजय, हरि म्हणजे काय, विष्णू आहे का नाही, तरी विजय कसा प्राप्त केलेला आहे त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे. म्हणजेच विष्णूचाच अवतार काय होता, कृष्ण होता. कृष्णाची बायको होती सत्यभामा. तर ज्या टायमाला सत्यभामाला सांगितलं की मला पारिजातकाचं झाड जे स्वर्गात आहे, इंद्राजवळ आहे, ते पारिजातकाचं झाड मला पाहिजे. मग श्रीकृष्ण आणि सत्यभामा हे दोघंही स्वर्गामध्ये गेलेले आहेत आणि तिथे जाऊन श्रीकृष्णानं जे इंद्र आहे ते इंद्राशी संघर्ष करून त्याचा पराभव करून पारिजातकाचं झाड जिंकलेलं आहे आणि ते झाड जिंकून ते गरुडावर बसून खाली आलेले आहेत, पृथ्वी तलावरती आलेले आहेत, असं कथानक पूर्णपणे इथं हरिविजय मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे त्या प्रसंगावरती आधारित पूर्णपणे हे काव्य आहे, लक्षात ठेवायचे. तर हे जे आहे काव्य, याच्यामध्ये आपल्याला काय कळतं, ते वसंत ऋतूची माहिती, नायक कसा असावा, सूर्यास्त कसा होता, वाहन काय आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला त्या हरिविजय या काव्यामध्ये मिळते. लक्षात घ्या, त्या काळामध्ये आपल्याला याच्यामध्ये माहिती मिळते की कसे ऋतू होते, कसे जे क्रॉप्स होते, वेगवेगळे पिकं होते, नायकाने कसं राहायला पाहिजे, धाडसी पराक्रमी कसा होता तो, या सगळ्याविषयी माहिती आपल्या याच्यामध्ये मिळते. सूर्यास्त कसा होतो, सूर्य कसा उगवतो, किंवा काय लोक करतात त्या, म्हणजे सामाजिक जीवन कसं होतं, या सगळ्याची आपल्याला या काव्यामध्ये माहिती मिळते, हे लक्षात घ्यायचंय. त्याचा मृत्यू आहे तो इसवी सन 355च्या सुमारास झालेला आहे. कोणाचा, सर्वसेनचा, लक्षात ठेवा, इसवी सन 355 त्यांचा मृत्यू झालेला आहे. आता जे दुसरा आहे राजा तो विंध्यसेन.
तर याची साधने किंवा कुठून आपल्याला विंध्येश राज्याची माहिती मिळते, तर अजिंठा शिलालेख आणि वासिंचा ताम्रपट यामधूनच माहिती मिळते. ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्रावरती ठोकून लिहिलेली असते ती माहिती. ठीक आहे, तर अजिंठा शिलालेख आणि वासिंचा ताम्रपट यामधून विंध्येशांची माहिती मिळते. त्यानंतर राज्य विस्तार केला तो आक्रमक धोरणाचा स्वीकार केला होता. लक्षात घ्या, असा हे शांत होता पण हा कसा आहे, एकदम आक्रमक आहे. आक्रमक धोरणाचा स्वीकार करून त्याने काय केलंय, कुंतल राज्यावरती आक्रमण करून पूर्णपणे राष्ट्रकुटांचा पराभव केलेला आहे. जे दक्षिणेमध्ये कुंतलचे जे राज्य होते त्यांचा पराभव करून, राष्ट्रकुटांचा पराभव करून आपला राज्य विस्तार वाकाटकांचा वाढवलेला आहे. त्याचा मृत्यू आहे इसवी सन 405 मध्ये झालेला आहे. त्यानंतर त्याचा पुत्र आहे प्रवर्षेन दुसरा हा सत्तेवरती आलेला आहे. तर विंध्येश्वराचाच हा पुत्र होता. जो कालखंड आहे इसवी सन 400 ते 415 म्हणजे फक्त 15 वर्ष त्यानं राज्य केलेलं आहे. तसे याला खूप कमी कालावधी मिळालेला आहे. याचे जे साधन आहे ते थोडे मर्यादित आहेत, आपल्याला तेवढे साधने मिळत नाही. याने कसं केलं 15 वर्ष राज्य, काय काम केलं, काय साहित्य लिहिले का, नेमकं कुठावर लढाई केली का, याच्याविषयी आपल्याला जास्त माहिती मिळत नाही. तरी तो शांतता प्रिय होता असं काही साहित्यावरून किंवा काही साधनावरून आपल्याला दिसून येतं. त्याचा आकस्मिक मृत्यू झालेला आहे आणि आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे त्याचा जो मुलगा होता देवशे तो छोटा होता, फक्त 8 वर्षाचाच मुलगा होता. म्हणजे देवशे किती वर्षाचा होता, फक्त 8 वर्षाचा होता. तेव्हा त्याचा वडिलांचा मृत्यू झाला आणि छोटा देवशेन हा सत्तेवरती आलेला आहे. म्हणजे देवशेन हा प्रवर्षेन दुसरा याचा पुत्र होता. इसवी सन 450 ते 475 या काळामध्ये त्यानं राज्य केलेलं आहे. कोणी देवशेन राज्य केलेला आहे. जो 25 वर्ष राज्य केलेला आहे तो अतिशय शांत होता. बघा, वडिलांकडून होता म्हणजे हा शांत होता. लक्षात ठेवायचं, म्हणजे दोघे शांतच आहेत खरं तर. जे आजोबा आहेत ते आक्रमक आहेत, पण वडील आणि स्वतः देवशेन हा सुद्धा अतिशय शांतता प्रिय असण्याचं धोरण होतं. जास्त आक्रमक करणं, राज्य सगळं आपलं संपादन करणं, जिंकून घेणं असं न करता थोडंसं तरी शांततेने जीवन जगलेलं आहे. आता याचा जो मुलगा आहे तो हरिशेन हा मात्र लक्षात ठेवा, हरिशेन हा अतिशय आक्रमक होता. राज्य जिंकून घेतलेला आहे, साम्राज्य विस्तार केलेला आहे, कलाप्रेमी होता तो. हे लक्षात ठेवायचे कारण हे अत्यंत महत्वाचा असा राजा आहे. हरिशेन हा वत्सकुल शाखेचा शेवटचा राजा आहे. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की वाकाटकांच्या वत्सकुल शाखेचा किंवा कनिष्ठ शाखेचा शेवटचा राजा कोण होता. लक्षात ठेवायचं, हरिशेन हा त्याचा शेवटचा राजा होता. हा अतिशय पराक्रमी होता, धाडसी होता. त्यामध्ये काय केलंय, माळवा, कोसल जे आताच्या पिसळमध्ये आलेला आहे, कोसल, कलिंग म्हणजे आताचा ओरिसा, कलिंग, आंध्र हे सगळं काही प्रदेश जिंकून घेतलेला आणि वाकाटकांच्या राज्याला जोडलेला आहे. लक्षात ठेवा, अजिंठा येथील 16 क्रमांकाचे लेख आहे. आपण वारंवार सगळ्या ठिकाणी लिहिलेला आहे की 16 क्रमांकाच्या लेण्यामध्ये जो लेख आहे त्या लेखामधूनच आपल्याला वाकाटकांची माहिती मिळते. इथं काय आहे की हरिशेन या राजाने काय केलंय, अजिंठा येथील 16 क्रमांकाचे लेणे खोदलेले आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळेच आपल्याला माहिती बऱ्यापैकी मिळते की वाकाटकांनी कसं साम्राज्य विस्तार केला, कसं राज्य केलं, काय केलं याविषयी आपल्याला माहिती मिळते. तो अतिशय कलाप्रेमी होता म्हणून त्याला 16 क्रमांकाचं जे लेणं आहे ते खोदलेलं आहे. त्याच्यामध्ये शिल्पकला आहे, स्थापत्य कला आहे, तुम्हाला सगळं दिसतं त्याच्यामध्ये. तुम्ही कधी अजिंठा गेला असेल तर बघून या कशी माहिती आहे ते. म्हणजे तुम्हाला त्या शिल्पामधून सगळं काही त्यांचं जीवन त्या काळात लक्षात येतं. दागदागिने कसे होते, त्यांचं सामाजिक जीवन कसं होतं, आर्थिक संपन्नता कशी होती, संपूर्णपणे आपल्याला या मूर्तीच्यामधून माहिती मिळत असते. यानंतर मात्र वाकाटकांचा ऱ्हास झालेला आहे. म्हणजे शेवटचा राजा हरिशेन आहे. यानंतर मात्र जे राजे आहेत ते व्यवस्थितपणे निघाले नसल्यामुळं त्यांच्यावरती कलचुरी, कदंब, नल या आसपासच्या सुटका जे राजे होते त्यांनी आक्रमण केलेलं आहे आणि वाकाटकांना इथं संपुष्टात आणलेला आहे. त्यामुळे हा शेवटचा राजा ठरलेला आहे. समजलं?